हे पहा मुरुडकरांनो, अशा प्रकारे मुरुडकरांना पाणी पुरवठा ग्रामपंचायत करत आहे। 2023 साली एकतर्फी योजना जरी हँडओव्हर झाली, यातील कामे ठेकेदाराने बोंदरणे केली नाहीत असं म्हणणं ग्रामपंचायतचं आहे। तर 24, 25, 26 या 3 वर्षामध्ये यांनी फॉलोअप का घेतला नाही, पाठपुरावा का केला नाही, हा खरा प्रश्न आहे। त्याचा फॉलोअप घेऊन पाठपुरावा करून जर घेतला असता तर नक्कीच 100% फिल्टर सुरू झालं असतं। हे असं नळाला येणारं अशुद्ध पाणी आपल्याला घशाखाली उतरावं लागलं नसतं। त्या इंजिनियरला विचार, जलशुद्धीकरण केंद्रातील पाणी ज्यावेळेस शुद्ध होतं आणि अशुद्ध जे पाणी असतं ते अशुद्ध पाणी या विहिरीमध्ये सप्लाय केलं जातं। या विहिरीची अवस्था तुम्ही आता पाहू शकता। ही विहीर ह्या चौकोनी बाजूनं जर पाहिली गेली तर तिथले तडे गेलेले आहेत बघा, आपल्याला दिसून येत आहे। आणि याच्यामध्ये या विहिरीमध्ये अशुद्ध पाणी जे जलशुद्धीकरणातून शुद्ध होऊन अशुद्ध पाणी जे येतं ते ह्याच्यामध्ये आलेलं नाही। हे पावसाचं पाणी आहे। याच्यामध्ये तुम्हाला दिसून येत असेल, त्याच्यामध्ये बेंडकुळे आहेत, धामिनी आहेत, साप आहेत आणि याच्यामध्ये बघा अशुद्धतेचे साम्राज्य बघायचं। बाटल्या बघा, म्हणला बाटल्या पडलेल्या आहेत, सर्व काही आपल्याला दिसून येतं। या बाजूला परिसरात बघा आयचण किती आहे पहा। या आयचणामध्ये खाच खळगे आहेत, विचूकाटा आहे, साप आहेत, बेंडकुळे आहेत। ह्याची अवस्था म्हणजे खूप आपल्याला दुरावस्था दिसून येत आहे। आता आपण या जलशुद्धीकरणाची पाहणी करण्यासाठी आपण तिथं पाहू शकता की तिथून जे पाणी येत आहे ते मांजरा धरणातून आलेलं पाणी आहे। आणि ते पाणी येऊन ते सरळ तिथून येऊन त्या सप्लायमधून खाली चाललेला आहे। आणि तिथून हा जो गाळा जो आहे असा तो गाळ ढवळणारा गाळा म्हणतात त्याला, गाळ ढवळणारा। ते आपण बघतो ही चाकं जे आहेत ती गोल राऊंड असं फिरतं आणि त्याच्यामधले जे दिसत आहेत ना आपल्याला फिरणारे ते त्रुटी ढवळतात त्याच्यामध्ये। पण ह्याच्यातली मिशनरी पहा, पूर्णतः मिशनरी बंद आहे। हे गाळ ढवळणारा ज्यानं ते चाकं जे असतात ना पूर्णतः बंद आहेत। ही कुठल्याच प्रकारची प्रक्रिया आपल्याला दिसत नाही ह्याच्यामध्ये चालू आहे म्हणून। ही जर चालू असली तर ही गोल राऊंड जर ढवळतो गाळ ढवळून ह्या पाण्यातला गाळ खाली जातो, पाणी शुद्ध वर येतं आणि तर गाळ असणारं पाणी त्या विहिरीमध्ये सोडलं जातं। त्या विहिरीमध्ये ते ॲक्च्युली आता आपण पाहायला गेलं घेतली ही मशिनरी चालू नाही आणि त्याच्यामधले सुद्धा मिशनरी टोटली बंद आहेत। आणि टोटली फिल्टर बंद आहे। इथून पुन्हा नंतर सप्लाय घेऊन ह्याच्यामध्ये फिल्टर बेड या इमारतीमध्ये आहेत। या फिल्टर बेड इमारतीमध्ये 2-3 प्रकारची वाळू असते, खडी असते, त्याच्यावर पाणी पुन्हा ह्याच्यातून पाणी त्याच्यात जातं आणि खडे मकोडे जे असतात वर तरंगतात, पाणी खाली झिरपतं, क्लोरीनच्या माध्यमातून पुन्हा पाणी डायरेक्टली पुन्हा पंप हाऊसमध्ये जातं। आणि हे आपल्याला जलशुद्धीकरण केंद्र हे आहे फक्त नावाला। आणि डिसेंबर महिन्यामध्ये मुरुड ग्रामपंचायतला अधिकृत पत्र देऊन ही योजना त्यांच्याकडे सोपवलेली आहे। याचं मालक मुरुड ग्रामपंचायत आहे असं जीवन प्राधिकरण लातूर येथील उपअभियंता शाखा अभियंत्यांनी सांगितलेले आहे। याचे लेखे जोखे सगळे बंद करण्यात आलेले आहेत 2023 साली आणि याची बिलंसुद्धा पूर्णतः उचललेली आहे। पण ही योजना कार्यान्वित करून कोट्यावधी रुपये खर्च करून सुद्धा मुरुडकरांना एक तांब्याही पाणी शुद्ध मिळालेलं नाही। या संदर्भात आज आम्ही मुरुड ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच यांना निवेदन देणार आहोत, त्यांना विनंती करणार आहोत की हे जलशुद्धीकरण केंद्र सुरू करून मुरुडकरांच्या नळांना शुद्ध पाणी पुरवठा। पाण्यामुळे काळवी, टायफॉईड, जुलाब इत्यादी पोटाचे आजार, रोग उद्भवतात। याला सर्वस्व जबाबदार कोण, हा प्रश्न उपस्थित होत आहे। हा आरोग्याचा प्रश्न आहे। याच्यावर परिपूर्ण ग्रामपंचायतीनं विचार करून हे जलशुद्धीकरण केंद्र पूर्णतः सुरू करून शुद्ध पाणी पुरवठा करावा ही आमची मागणी आहे।